पाणी करतो आपण पाणी कुठे करतोय काय जण शेतामध्ये आपल्या कुठे करत आहे कारखान्याचे बायोवर चांगली घालतोय फक्त शेतकऱ्यामध्ये सुद्धा आता काय करायचे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे पण ह्याच्या पूर्वीची खतामध्ये कसं होतं की तिची जी जनावर दिशे लावली तर बघा आत्ता तिचे जनावर आले तर कोटी टाकली वाढती पण उजत आपल्या जनावरचं बघा कृषी कुत्रा किल्ला आहे म्हणजे आता जे खत तयार वगैरे होते त्या सगळे जनावरचं हे मुळातच एक समोश आहे मग त्याला काय म्हणतो त्याला विषय खाला कोंबडी झाली वाली झाली खतं घाला ह्या आपला खर्च वाढायला पण त्याला पर्याय नाही का तर ती जनावर बरोबरच नाही घ्या ट्रॅक्टरशिवाय शेती होत नाही मग आम्ही फक्त काय करू शकतो तर असणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कोण लोक करते बाबा शेतात तणनाशक मारू गाडीत तणनाशक मारायची आम्ही काय करतो नाही जर मुळातच त्या तणावाला औषध मारलं त्याचा बराचसा गुणवत्ता होईल आणि दुसरी गोष्ट डिकम्पोजिंग कल्चर नावाचं कल्चर मिळतं ते जर पावसाळ्यामध्ये त्याला जर अशी जर फुलं घेतली तर होतं त्याचं खत चांगल्या प्रकारे होतं समजा आम्हाला ते कम्पोस्ट मिळालं तर पुन्हा जर घरात असली गाय का म्हणजे अगदी सर्विस पण नाही होतो गाडीची ते जरी होतं त्याच्यावर तुम्हाला सगळ्यात जे मुळात चांगलं शेती दुसरा विषय कुणाला पाचटामध्ये तुम्हाला माहिती आहे एका सरी ठेवायची आपल्याला माहीत आहे कुठली कोण ठेवायची पद्धत माहीत आहे त्यानंतर हे आवड होतो आपण तेव्हा कोणताही तुम्हाला ठेवू शकतो अत्यंत महत्त्वाचं त्याच्यापूर्वी आपण नागरायचं कुठली असायची स्वतःला एखाद्या बायकाशी कुठली गोळा करून घ्यायची अक्षरशः तिथे दिवेला जरी लावलं जर भरपूर होतो म्हणजे तरी कारभार वळातून कारभार आहे हे आमच्या घरचं सोडायचं आम्ही दुसऱ्या म्हणून आपण अशा प्रकारचे करू शकतो पण तिची मेथीचा खर्च कारण खर्च वाचण्याचे पर्याय नाही समजा तुम्हाला पूर्वीच काढायचं काही पाणी किती करून घ्या पाणी किती वाजता हॉस्पिटल टाका पाणी दे पूर्वजांना वाटते एवढं वाढले पूर्व वाढले वाढले लशी फक्त जे आपण गमती वापरतो आणखी काय पाणी दिलं तर काही दिवसानंतर तुम्हाला तो दिसेल वाळे वाळे हळूहळू किती बघायचा पूर्ण जर त्याला घेऊन महिन्याला घ्या तर ते घुसाळा असेल आणि आहे त्या जे पिढीचं जे कांद्या कुठल्या कुठल्या कारण त्या मुळ्याचं कांद्याचं खळा आम्हाला शेवटी कांद्याची गरज नाही जर तुम्ही तो मोठ्या वेळ करून टाकलं पाहिजे तर स्त्रीचा मुद्दा भरण्यासाठी झाली पुढच्या वर्षीसाठी पीक पेरण्याची एकच का अवधी किती एकच अवधी नागरत नाही त्याला फरकत नाही सरी सोडणं नाही काही एकाच कामामध्ये दोन कामं करून जातात तरीमध्ये तुम्हाला एखाद्या पैसे वाचतात तुम्ही पैसे सांगणार असे प्रयोग मी शेतकरी म्हणून केले आणि लोकांना सांगतोय करतोय म्हणजे शेतात वगैरे ट्रॅक्टरचे पैसे वाचले सोयाबीनचं पीक तुम्ही घेतलं परत मला तो बिवरचा बिवड आहे पण त्या बिवरचा फायदा होतो लागत तयारी त्यानंतर तरीसुद्धा तुम्हाला काम सांगता येते त्या लागणीमध्ये तुम्हाला तागायचं असेल तर तुम्ही चालू 2 महिन्याचा ऊस सांगितलं 2 महिन्याचा 2 महिन्याचा ऊसाची का करायचं नाही कारण पूर्वीची अवस्था असते ती बरोबर 2 महिन्यात असते आणि अशा वेळेला सूर्यप्रकाश मिळावाच लागतो कॅन्सर आणखी कोळाचा कॅन्सर GPS मध्ये भेटली तेव्हा ताग घातला म्हणजे तुम्हाला ती जमीन संपूर्ण होऊ शकते हा एक म्हणजे जमीन अंतिम पिकाचा विषय दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय फक्त भेटण्यासाठी बियाण आता आपल्याला प्रयोग काय निघायला पडतं रोपं लावायची रोपं लावली मोकळा लावला शब्द आहे रोपं लावली मोकळा आणि कुठं सालाचा रोपं 17 ते 18 हजार रुपये विचार केला लावलं पुढं लावलं आणि ते चांगल्या प्रकारे तयार केलं साधारण बघा 25-30 कांड्याचा कुठे असला 3 किलोच्या वर वजन येते 3 किलो तर 25 कांड्याचा जेवढा डोबा आहे आम्हाला जानेवारी ते लावलं
जी उचली पहिली उचली म्हणजे उसाची किंवा आम्ही कुठला उचली 420 रुपये त्या उसाची 1500 रुपये होती. आता 265 उसाचे पाणी मीटर लावले त्यामुळं तिची अशी सावली पडते एकमेकावर आणि बऱ्याच तुम्ही बघता की भरपूर आणि सरी भरून ऊस आहे पण सारा भरणी केलं तर फक्त ऊस सुद्धा येत कळत नाही. आणि आता ऊस तोडल्याचं लक्षात येतं की आमच्या ऊसामध्ये मर भरपूर आहे. की मर भरपूर व्हायला इतके कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं न मिळाला सूर्यप्रकाश, फुटव्याची अवांतराची संख्या. शास्त्र काय सांगते की एका स्क्वेअर फूटने एक ऊस मारते म्हणजे ऊसाची संख्या 40,000 राहिली पाहिजे. आणि वाद आम्ही काढल्या म्हणजे लाख 2 लाख रुपये त्याला जन्माला घालायची पण ते लावतात 40,000 म्हणजे किती कुठं आता ऊस तुटलाय सगळ्यांचा म्हणजे बऱ्याच लोकांचा तुम्ही तुमचा तुटलाय शेजाऱ्याचाच झाला आणि काय 10 फूट अंतरात एक चमाडी हातात द्या उचलून बघा 30-35 फूट पडवे कुठे गेली ऊस हे ऊस म्हणून जातात कारण ते जशी आपल्या स्पर्धा आहे तशी त्यांच्या स्पर्धा आहे. पानाची स्पर्धा आहे, गव्हाची स्पर्धा आहे, तुटीची स्पर्धा आहे. काही जेव्हा साखर बाहेर होती तेव्हा खालचा भाग कोणाला अन्न मिळून देत तेव्हा खालचे कोण म्हणून जातो म्हणून ते कोण तर काढले पाहिजे. मी म्हणतो एवढं सगळं राहील पोटाला घालायचं खाऊन ते खायचं पुन्हा उद्या काढायच्या त्यापेक्षा 5 फुटाची सेट 1.5 फुटावर डोळा ह्या गोष्टीचा विचार केला तर त्याचा इतका मोठा फायदा होतो की बरोबर तुम्ही लक्षात घ्या 10 फूट सरी तुम्हाला जगले पाहिजे 10-4 आता 4.5 फूट 5 फुटा गेलं पाहिजे. 5 फुटाशिवाय ते मेंटेन होत नाही. 5 फुटासाठी तुम्ही आम्हाला 50 फूट तारखेला जागा असतील तर आता सांगतो किंवा सांगतो जर तुमची 1.5 फुटावर फुलावली तर जाणारा तुम्हाला 5-5 फुटाची कार झाली. आम्ही म्हणतो फूट होईना फुटीसाठी काय देत का माझ्या पुढे फूटच नाही पुढे चुकीची पद्धत 7 फूट वेळ दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे आता हे आपण नर्सरीचा विषय आहे. आज तुम्ही कुठल्या एखाद्या दुकानदाराला आमच्या मित्राचे दुकान घेतो तुम्हाला काय घ्यायचं का आपण माहिती शिकत काय बघता तुम्ही त्यावर बघता तुम्ही त्याचं वजन किती आहे त्याचा दर किती आहे यावर सगळ्यात महत्वाची बाजू बघता की त्याची उत्पादन क्षमता किती त्याची पिरियड किती आहे त्याची बरोबर आहे त्याची अंतिम मुदत किती आहे. आता ज्या नर्सरीतून त्याला विचारलं तुम्ही सगळ्यात महत्वाची बाजू अशी आहे की मिळव्यातला का फडव्यातला कशातला ऊस आहे आमचा प्युअर आहे आमच्यावर उत्तर नाही दिलं आणि गव्हर्नमेंट अशा गोष्टीला दुर्लक्ष आहे. दुकानं तपासायची तर ती नर्सरी तपासायला कुठलं केलं हे केलं जात नाही तर खरं मानतो. मग हे सगळं करण्यापेक्षा आपण जो ऊस तयार केला आपण स्वतः तयार करतो. डॉक्टर बाबासाहेब बालकृष्ण नावाचे ग्रस्त आहे शास्त्रज्ञ नर्सरीवाडीचे त्यांनी सुपरकेन नर्सरी नावाचे म्हणजे तुम्हाला माहिती पण तिची इतकी सुंदर माहिती होती तो ऊस लावायचा कसा इथे करा त्याची डिटेल माहिती पुन्हा सांगितली तुम्हाला आता एवढा मिळण्याचा कार्यक्रमाबद्दल बोलायचं आहे तर त्या काढ्या स्वतःच्या शेतात स्वतःचं बियाणं तयार करायचं आणि तेच तुम्ही लावून म्हणजे साधारण तो कारण ह्या 50 पैशाचा थोडासा खर्च झाला 70 ते 80 रुपया खर्च लावून रुपयाला करायचं मला माहिती आहे तुझ्या मागायला पुढे की आपली मुलगी करायची बाबाची मुलगी करायची मला माहीत आहे बाबाची आता तो प्रकार संपलाय काय प्रकार झाला की तुम्हाला माहिती आहे म्हणजे का म्हणून शेवटी बऱ्याचदा गोष्टी परत आपण दुनिया आवडता आम्ही तुम्हाला नावं ठेवत आहोत माझ्या अंगीकारच पाहिजे तर ते अंगीकार करताना पाठी म्हणून बोलून बघायचे तर ते शक्य आहे जे विचार ते शक्यता नाही अशा प्रकारे विषयाला आता माझी म्हणजे विचारप्रश्न आता पॉज निघाले अजूनही आमचं ओरिजिन ज्यादा आहे का की त्यात पॉज तुमच्याकडं माती परिषदेचा रिपोर्ट आहे का. आम्ही आता ते काय करतो ढकलून पुढे जातोय पण एक दिवस ती पण येणार आहे तुमच्याकडं माती परिषदेचा रिपोर्ट तुम्हाला तिथं देता येणार अजून नाही त्यात पण आम्ही ते ढकलतो पुढे अजून नाही या सगळ्याची महत्त्वाची कारण असे की हे सगळं केलं पाहिजे. जमीन आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिली म्हणून आम्ही जगतो घरच्या आपल्या पिढी पाहिजे अशी ती सुपीक ठेवली पाहिजे तर ठेवलीच पाहिजे त्याला कार्य आपलं केलंच पाहिजे. त्या 2 गोष्टी पण तुम्हाला मी कल्पना द्या कधीतरी निवांत असताना अजून जरा चर्चा होईल प्रश्न नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची लक्षात द्या गोष्ट आपण जे शिल्प आहे करतो काय करतोय आध्यात्मिक उन्नती ज्याला म्हणतो आपण
वर्षासाठी पारायण करतो, प्रवचन करताना कीर्तन करताना 7 दिवस सगळं त्याचं पारायण कधी करायचं? या गोष्टीची गरज आहे आज पारायण करायची. आज मला पटणार नाही. विना गवाणकर नावाच्या एका लेखिकेचं मी एक आवर्जून पुस्तक आहे, संगीत नावाचं पुस्तक या वाटत जगदीश साहेबांचं आहे. काकाला विनंती केली की तुमचे ते एक हे करा की काही पुस्तक जेव्हा मोकळ्या वेळेत ते लोकांनी वाचावे आणि ह्यांचं पारायण करण्याची गरज आहे. वारंवार वर्षातून एकदा त्याचं नवी माहिती आपली ह्यासाठी अगदी शास्त्र आता काय बरेच मग काय आणि मोबाईल तुम्ही आज एक मात्र वाचन त्रास तरी दुसरी गरज घ्यायला म्हणजे आम्ही मग ऐकायचं कोणाचं ऐकायचं यांचं की ज्याला त्याची माहीत आहे ते शास्त्रज्ञ पारायण संशोधन केंद्र आपलं आहे, हे सगळं शोधी शुद्ध आहे, मोठे मोठे शास्त्रज्ञ अशा लोकांना बोलतो त्यांच्याकडून त्यांची माहिती घेतो. आणखी त्या माहितीच्या आधारे माहिती अपडेट करून जेव्हा खर्च कमी उत्पन्न तर बघा आपली चांगलं चालणार आहे. तर ससा पडतोय आमचं पुत्र ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपलं जे पीक आहे आपलं नवीन पद्धती सारखी नवीन पद्धती तुम्ही ऐकून माहिती त्याबद्दल विना म्हणजे शेती किंवा हे अशी पद्धती थोडा मी पण केला आहे. माझ्याकडून शेती झाली परत आईच्या पिकामध्ये म्हणजे अगदी भाताचं पीक केलं तर न काय करतात त्यामध्ये हरभरा टाकायचं आहे, गव्हाचं पीक घेतलं तर आपण आता त्याचं प्लॅस्टिक मारून त्यामध्ये पुढचं पीक घ्यायचं आहे, पीक घ्यायचं आहे, म्हणजे मेहनत केली. खर्च कमी करून उत्पन्न तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते करा उठ घाला जमीन त्यांचं मग फाळून असतं कमीत कमी जमीन फाळचा प्रयत्न करा. कारण जी मुळं आहेत जमीन ज्या पिकांची मुळं हा त्याला होतं झाडाच्या दरम्यान आपण बघतो चांगला की जाऊन त्याला कोण घालतं खतं त्याचा पहिला पाला पुस्तक खाली त्यांचीच मदतीचं तर हे पण नवं तंत्रज्ञान यासारखी प्रकार आहे याचा पण थोडा अभ्यास करा. तर विषय झाला उसा होता. उसासंबंधी संस्कृतीचे श्लोक आहे. आणखी उसाला इक्षू म्हणतात. इक्षू तर इक्षू रस हा सगळ्या रसामध्ये श्रेष्ठ असतो सांगितलं. आता शिजून विचार खरोखर 4 महिन्यामध्ये एवढं शक्य आहे तेव्हा आपण उसा रस घ्यावा. आपल्या आरोग्य दृष्टीनं फार पाहिजे. आरोग्याच्या काय सांगतं ज्याच्यावर तुम्ही फळं करा ज्याच्यावर रस घ्या. तर उसाचं एवढं वैशिष्ट्य आहे. त्या उसाचा म्हणजे आपल्या दृष्टीनं तो कल्पवृक्ष आहे आणि आपल्या दुसरा उसा इथं उत्पन्नाचं साधन किंवा ज्याला पैशाचं पीक म्हणतो जो सुटलं नाही त्यामुळे त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. आता वर्षभर मिळणारा ऊस कुठला असायला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना किती प्याजं ते तो विषय तुमचा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट हा शेतकरी देतो माननीय कैलासवासी तात्यासाहेब बोलायचं एक वाक्य आहे एकमेका साह्य अवघा सुपंथ ह्या नाही शेतकरी बनतो पाण्याचा प्रश्न असेल शेतात नोकरी जायचा असेल कसं तुम्हाला एकमेकाला असं आहे की आपलं कारण आपणच आहोत ही गोष्टी लक्षात ठेवा. नाही चार्ज